आराध्य डिझाइन आर्ट आणि क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण फेटा कसा बांधायचा ते बघणार आहोत। फेटा बांधायला थोडंसं अवघड वाटतं, पण मी आज ज्या पद्धतीने फेटा बांधायला शिकवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करून बघा। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। शिवजयंती असो किंवा एखादा लग्न समारंभ किंवा लहान मुलांचा स्कूलचा काही प्रोग्राम असो किंवा कुठल्याही ट्रॅडिशनल प्रोग्राममध्ये आता हल्ली फेटा बांधला जातो, तर त्यावेळेस आपल्याला जर फेटा बांधणारं कोणी अवेलेबल नसेल तर आपण घरच्या घरी असं मस्तपैकी फेटा बांधू शकतो। आपण स्वतःलाही हा फेटा बांधू शकतो आणि दुसऱ्याला सुद्धा बांधू शकतो। इतक्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे एकदम पातळ असं कापड असतं। हे जवळजवळ 4 मीटर कपडा आहे। तर आता ह्या फेट्याचं हे जे शेवटचं टोक आहे तर हे आपल्याला उजव्या साईडला असं इथे घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला कमरेपर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे जिथे आपण बेल्ट बांधतो ना तर तिथपर्यंत आपल्याला हे घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हा जो बाकीचा जो पोर्शन आहे तर आपल्याला कपाळाच्या इथपर्यंत असा फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि इथे आता बरोबर मधोमध आपल्याला इथे अशी याला पीळ मारून घ्यायची आहे। आता इथे जास्त पीळ सुद्धा मारायची नाहीये, कारण काय होतं जास्त जरी इथे पीळ मारली आपण तर ते असं दोरीसारखं दिसून येईल, म्हणून इथे थोडीशीच अशी पीळ मारून घ्यायची आहे। म्हणजे आता ही आपली एक लेयर तयार झाली आहे। आता आपण ही दुसरी लेयर करून घेऊया। आता इथूनच आपल्याला ही दुसरी लेयर करून घ्यायची आहे, म्हणजे आपली उजव्या साईडची भुवई असते त्याच्यावरतीच असा फोल्डिंगचा आलं पाहिजे। एकदम व्यवस्थित हे करून घ्यायचंय आणि हे घेताना असं फिट घ्यायचं, जास्त लूज नाही सोडायचं। आता ही तिसरी लेयर आपण करून घेऊया। हे सुरुवातीला इथे थोडंसं डोळ्यावरती येईल, पण आपण नंतर ते ॲडजस्ट करणारच आहोत। आता ही तिसरी लेयर बरोबर याच्या इथेच आता आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे। हे तुम्ही बघू शकता लेयर आपल्याला झालेले आहेत। आता अजून एवढं उरलेलं आहे, त्याच्यामध्ये आता अजून एक लेयर आपली तयार होईल। आता हे फायनल घेताना आपल्याला इथे फिनिशिंग एकदम व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे। म्हणजे आता इथे आपली ही चौथी लेयर कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर आता हे आपल्याला आता लास्ट हा पोर्शन आता उरलेला आहे, इतकं असं उरलेलं आहे। हे तुम्ही बघू शकता, मी एवढी बाजू इथे सोडली आहे उजव्या साईडला आणि हे डाव्या साईडला एवढं उरलेलं आहे। आता इथे घेताना सर्वात आधी आपल्याला काय करायचं, आता इथे हा डोक्याचा भाग ओपन राहिलेला आहे, तर आतल्या बाजूचा एक लेयर घ्यायची आहे आणि ती हळूच अशी ओढून घ्यायची आहे एक पदर, आणि तो इथे आपल्याला डोक्याला असा कव्हर करून घ्यायचा आहे। कोणताही तुम्ही पहिल्या दुसऱ्या लेयरचा असा पदर घेऊ शकता आणि ते डोक्याला आता कव्हर करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं इथं कव्हर झालेलं आहे। याला जास्त पिनअपची गरज नाही, फक्त नंतर 1-2 ठिकाणी आपल्याला थोडीशी टाचणी लावावी लागते किंवा स्टेपलर सुद्धा तुम्ही वापरू शकता। इथे तशी गरज नाही पडत। हे व्यवस्थित आता खोचून झालेलं आहे। आता ही जी बाजू आहे ही लास्ट, हे आपल्याला असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे आता ही बाजू आता प्लेन आली पाहिजे, म्हणजे याला जास्त आता गुड्या नाही पाडायच्या आपल्याला। सुरुवातीला इथे गुड्या पडल्या तरी चालतील, फक्त आता इथे गुड्या नाही पडल्या पाहिजे। हे बघू शकता तुम्ही इथे। आता इथे जिथे आपण आता इथून फोल्ड केलेलं आहे ना, तर तिथेच आता आपल्याला असं व्यवस्थित असं खोचून घ्यायचंय। घराशेजारी इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करते आहे। आता तुऱ्याला इथे रबर लावलेला असतो, तो रबरसुद्धा आपल्याला आता काढून घ्यायचा आहे। जेव्हा आपण फेटा पॅक करून ठेवून देतो ना, तर त्यावेळेस तुऱ्याचे असे छोटे छोटे प्लेट घालून त्याला असं रबर लावूनच ठेवायचं असतं, म्हणजे त्याचा शेप तो बिघडत नाही। तर आता इथे या तुऱ्याचे मी छोटे छोटे असे प्लेट्स करून घेते हाताने, आणि त्यानंतर आपल्याला
वरच्याच बाजूला पुन्हा तो तुरा असा खोचून घ्यायचा आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते खोचून घ्यायचं आहे. सुरुवातीपासूनच फेटा थोडासा टाईट बांधायचा, म्हणजे हे अशा गोष्टी आपण काही खोचल्या ना तर त्या व्यवस्थित अशा फिट राहतात तिथे. सुरुवातीला जर आपण जास्त लूज सोडलं तर इथे पूर्ण फेटा सगळं आपल्याला लूज होऊन जाईल. तर आता असा तुरा आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आणि तुरा सेट करताना समोरची जी बाजू आहे तिथं कुठे गुढे नाही पडल्या पाहिजे, ती बाजू सगळी प्लेन करून घ्यायची आहे. कानाची इथं वाटलं सर आपल्याला थोडंसं लूज करून घ्यायचं आहे. तुरा आता इथे व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला एक टाचणी घ्यायची आहे आणि तुऱ्याच्या दोन्ही टोकांना आपल्याला ती पॅक करून घ्यायची आहे. टाचणीच्या ऐवजी तुम्ही स्टेपलर पेनसुद्धा वापरू शकता, कारण बऱ्याचदा बाहेर जे फेटे बांधणारे असतात तर ते शक्यतो स्टेपलरचाच उपयोग करतात. तर आपल्याला टाचणी किंवा स्टेपलर इथे लागणार आहे. दोन्ही कॉर्नरला आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे कधी कधी आपण दिवसभर काही कार्यक्रम असतो त्यावेळेस दिवसभर हा फेटा आपल्याला तसंच बांधून ठेवावा लागतो, तर त्यावेळेस हा तुरा अजिबात इकडे तिकडे हलणार नाही, म्हणून तो असा व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर फेटा घेताना कधी पण त्याच्यासोबत अशी लेस आपल्याला घ्यायची असते. तर ही लेस आपल्याला फेट्याचं जी आपल्या कपाळाच्या भुवयाची इथली जी कॉर्नरची बाजू आहे तर तिथे आपल्याला अशी लेस मागच्या बाजूने बांधून घ्यायची आहे. अशी तुमच्याकडे फेट्याची लेस नसेल तर कोणतीही अशी गोल्डन प्लेन लेस तुम्ही घेऊ शकता आणि लेसमुळे फेट्याला लुक खूप छान येतो. हे तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर असा फेटा दिसतोय. आणि सुरुवातीला मी म्हणलं होतं की आपण सुरुवातीला फेटा थोडासा असा कपाळावरतीच बांधून घ्यायचा भुवयांच्या इथेच, आणि नंतर तो आपल्याला ॲडजस्ट करता येतो. कारण सुरुवातीलाच आपण वर जर घेतला असता तो फेटा तर तो अजून वरती गेला असता, व्यवस्थित ॲडजस्ट करता नसता आला. तर आता आपण फेटा थोडासा ॲडजस्ट करू शकतो, थोडासा हलवू शकतो, कारण तो व्यवस्थित असा फिट बांधून घेतलेला आहे मी. तर आता बघू शकता लुक तुम्ही किती सुंदर असा दिसतो हा फेटा. असं वाटतच नाही की आपण हा घरच्या घरी असा मस्त असा फेटा बांधलेला आहे. मी सांगितलेल्या या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी असा फेटा बांधू शकता. थोडंसं तुम्ही ट्राय करा. सुरुवातीला लगेच जमणार नाही, पण 3-4 वेळा ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्की असं जमेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.